संतांची उपकारी कशी पडू शकत नाही. हो, एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तिघांचे उपकार कधी पडू शकत नाही. एक आई वडिलांचे उपकार, एक आपल्या संतांचे उपकार आणि एक देवाचे उपकार आयुष्यात कधी पडू शकत नाही. सगळ्यांना विसरा, पण तिघांना मात्र विसरू नका. आई वडिलांचे उपकार आहेत, आज त्यांच्यामुळे आता आम्ही हे जग पाहतो. तो गुरूंचे उपकार आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला परमार्थ कळाला आहे. देवाचे उपकार आहेत, त्याच्यामुळे आपले शरीर भेटले. जेणे जीवा दिला दयाचे कर्ण चिंतन, हे त्यांच्यामुळे आम्हाला प्राप्त भेटलं. या संतांचे उपकार कशाने पडू शकत नाही. हो, तुम्ही साधू संतांना आपला जीव जरी द्यावं म्हटलं, ठेवीत हा पाहिजे जीव सुद्धा कमी पडतोय. एवढे आनंद उपकार संत माय बापांचे. याच्या पुढे बोलतो तुम्ही आम्ही सोडा, तुम्ही आम्ही सामान्य आहोत. संतांच्या उपकारातून देवाला उत्तीर्ण होतात. तर संतांच्या उपकारातून बाबा रुक्मिणी मातेला उत्तीर्ण होतात नाहीये. आठवतो प्रसंग रामायणातला. भगवान लंकेवर जय मिळाला, अयोध्येमध्ये आले, आनंदानं रामराज्य सुरू झालं. भगवंतांनी एक मोठा सत्कार समारंभ ठेवला. त्या मोठ्या सत्कार समारंभामध्ये भगवंतांनी प्रत्येकाला काही ना काही बक्षीस दिलं, पण हनुमंतराला काहीच दिलं नाही. सीतामाई मध्ये देवाले आनंद उपकारे मावत राहायची. खरा योद्धा हाय, खरा स्वातंत्र्य सैनिक हाय, खरी पेन्शन ह्याला भेटली पाहिजे, दुसरे हात बोगस. खरा स्वातंत्र्य सैनिक हाय, अरे देवा ह्याला कधी दे बक्षीस. हे जे उपकार आहे त्या मारुतीचे. माझा शोध लावला, लंकेश शोध लावला, एवढी मोठी लंका कुठली, युद्ध कार्यामध्ये एवढी मोठी मदत केली, एवढी वानर सेना आणली, समुद्रात एवढा मोठा दगडाचा पूल बांधला. आनंद उपकार मारत राहायचे, याला काहीतरी देणं. भगवंत म्हणतात, सीते प्रत्येकाला देण्यासाठी माझ्याजवळ काही ना काहीतरी आहे, पण माझ्या भक्तांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी नाही माझे गाठी काही. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही आहे. हो, देवा दिकाला उत्तीर्ण होतात. देवाला म्हणावं लागलं यांच्या उपकार मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. तो पुढचा भाग वेगळा आहे. सीतामाईने लगेच आपल्या गळ्याला हिऱ्यांचा हार काढला. मारुतीला हा घे, तुला हिऱ्यांचा हार सप्रेम भेट. माझ्या लग्नातला हार आहे, कंटाळा आहे, लाखो रुपये रत्न हिरे सप्रेम भेट. मारुतीने तो हिऱ्यांचा हार दिला, हार तोडला, एक हिरा काढला, दादाकडे फोडला, पाहायला दिला. लाखो रुपयाची हिरे. आज हिरेची काय किंमत आहे बरोबर विचारा. हो, सोनं हिरा 1.5 लाखाच्या पुढे. आज डायमंड हिरा, कोहिनूर हिरा, पुष्कर हिरा. हो, आज करोडो रुपये हिरे किमती त्या हिऱ्यांच्या. तसला हिऱ्यांचा हार तोडला, एक हिरा काढला, दादाकडे फोडला, पाहायला दिला फेकून. दुसरा हिरा काढला, दादाकडे फोडला, पाहिला. ढापाच हिरे दादाकडे फोडले, पाहिजे फेकून दिले. शेवटी सीतामाई मंदिरी मारतो आहे, माझ्या मालकाने प्रभू रामचंद्र तुला काय बक्षीस तुला दिला, प्रेमाने मी माझ्या लग्नाचा कंटाळ गळ्यातला हिऱ्यांचा हार तुला भेट म्हणलं. काय करतोस? हिऱ्यांचा हार तोडलास, हिरा बाजूला काढतो, दाताखाली फोडतो, पाहतो, फेकून देतोस. मला एक सांग मारुतराय, या हिऱ्यामध्ये काय पाहतोय? मारुतराय म्हणतात, आई साहेब, त्या वस्तूमध्ये राम नाही, ती वस्तू मला मान्य नाहीये. या हिऱ्यामध्ये माझा राम आहे का नाही तो पाहतोय. सीतामाई चिडल्या. सीतामाई म्हणल्या, अरे हे मारुतराया, हिऱ्यात राम पाहतोस, मला एक सांग, तुझ्यात राम आहे का? तुझ्यात राम आहे का म्हटल्या बरोबर तो मारुताची छाती फाडली. मारुताने फाडून तुम्ही फाडू नका,
हाय ते गुंड्या तुटतील सगळ्या. तेव्हा छात्याशी विदारी मारुती साक्षात त्या हृदयरूपी मंदिरामध्ये भगवान प्रभू रामचंद्र दर्शन सीतामाईला घडलं. पण शेवटी सीतामाईला म्हणावं लागलंय, मारुतराया खरोखर तुझी भक्ती श्रेष्ठ भक्ती. माझा मुद्दा कोणता आहे? हो, देवाला शेवटी म्हणावं लागलं, सीते प्रत्येकाला देण्यासाठी माझ्याजवळ काही ना काहीतरी आहे. हो, पण माझ्या भक्ताला देण्यासाठी माझ्यापाशी काहीच नाही. मी जरी द्यायला गेलो माझे भक्त स्वीकार करत नाही. देतान करी धरी भक्त माझा. तीर्थळी होता तीर्थावळी. तीर्थावळीमध्ये गोड प्रकरण आहे. हो, तीर्थावळीतलं. हो, भगवंत म्हणतात रुक्मिणी या सगळ्या भक्तांना माझा धर्म अर्थ काम मोक्ष रिद्धी सिद्धी मुक्ती सगळं द्यायला तयार आहे. पण काय करावं? देतान करी धरी भक्त माझा. मोक्ष सर्वात श्रेष्ठ मोक्ष आहे. मोक्षाकडे प्रत्येक धडपड आहे. हो, पण संत महात्मी भक्त आमची महात्मी आमचे वैष्णव हो मोक्ष घ्यायला सुद्धा तयार नाहीत. हो, मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. देवा हा मोक्ष नको मला, मुक्ती नको, रिद्धी नको, सिद्धी नको, फक्त आमची चरण सेवा रे बस. हो, जीवनामध्ये मला काही नको आहे. हो, असा आपला वारकरी समजा आपला संत असा महात्मा असा वर्ग आहे, असा भक्त महात्मा आहे. रिद्धी सिद्धीला लाभ ठरणार आपला वारकरी समुदाय. रिद्धी सिद्धी हो धर्म अर्थ काम मोक्षाला प्रमाण जीवनात स्थान दिलं नाही. साधू संत निष्काम अशी सेवा केली. हो, भगवंताकडे सुद्धा मागत असताना हो चरण सेवेची मागणी केली, सत्संगाची मागणी केली, भजनाची मागणी केली, पंढरीच्या वारीची मागणी केली. पण जीवनात दुसरं काही मागितलं. मागणी पण आपण वाचतो मी अक्कल बायुष्य व्हावी त्या कोणा माझ्या सगळं किंवा मागणी ते एक आहे. देशद्री पाहिजे पाहताना किंवा नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देश बास. देवा जीवनामध्ये काही माग नको हे जीवनामध्ये मागवा देवा पुढं दुसरं काहीच मागवून लक्षात ठेवतो. हो, सात संतांच्या उपकरून देवाला उत्तीत होता. देव सोडा. रुक्मिणी स्वयंवर नावाचं एक प्रकरण आहे. रुक्मिणी स्वयंवर वाचा. ज्या मुलींची लग्न झाले नाही त्या मुलींनी जरूर वाचा रुक्मिणी स्वयंवर. मनासारखा नवरा मिळतो, मनासारखा पती मिळतो जीवनामध्ये. रुक्मिणी स्वयंवर छोटासा ग्रंथ आहे. हो, नवरात्रामध्ये आमच्या पंढरपुरात रुक्मिणी मंदिरामध्ये आमचे वाना महाराज उत्पाद वारले करू आमच्या वडिलांचे मित्र. एवढं सुंदर सांगायचे रुक्मिणी स्वयंवर पहाटे सकाळी 7 ते 9 पर्यंत 5-5, 10-10 हजार सभा त्यांचा ऐकायला. रुक्मिणी स्वयंवर फार मोठं प्रभुत्व. रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणी स्वयंवरची कथा वाचा. त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये त्या रुक्मिणी मातेला सुद्धा देवा धर्मपत्नी रुक्मिणी मातेला सुद्धा उत्तीर्ण होतात नाही. संतांच्या उपकार रुक्मिणी मातेचं लग्न पहिले कुणावर ठरलं होतं? शिशुपालाबरोबर. हा सुदेव ब्राह्मण रुक्मिणीच्या घरी गेला. रुक्मिणी पुढे या सुदेव ब्राह्मणाने रुक्मिणी पुढे कृष्णाच्या रूपाचं तेजाचं सौंदर्याचं शरीराचं गुणांचं वर्णन केलं. या सुदेव ब्राह्मणाने या रुक्मिणी मातेपुढे भगवान कृष्णाचं रूपाचं गुणाचं वर्णन केलं, तेजाचं वर्णन केलं. आणि ते सगळं वर्णन ऐकल्याबरोबर त्या रुक्मिणी मातेनं भगवानला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. नुसतं ब्राह्मणाच्या मुखातून ते वर्णन ऐकलं देवाचं. मोहित झाली. तिने निश्चय केला मनामध्ये आता लग्न आता करायचं शिशुपालावर करायचं नाही. लग्न करायचं फक्त भगवान कृष्णाबरोबरच ह्योच नवरा पाहिजे. भगवान कृष्णाबरोबर लग्नच करायचं. आता लगेच रुक्मिणी मातेनं पत्र लिहिलं. हो, सुदेव ब्राह्मण सांगितलं हे पत्र नेऊन दे. आता पत्र गेले, मेसेज आले. आता पत्र कुणाच मेसेज सगळा कारभार चाललाय. पत्र येतंय कुणाचा? या सोहळ्यामध्ये पत्र आहे. ती पत्र आम्ही वाढवतो लोकांना, हे तुमचं पत्र, हे तुमचं पत्र वाचा. गावाकडे विचारायचे लोक कशी खुशाली. पत्र त्यावेळेस फोन बी नव्हते. हो, पत्र गेले, फोन गेले. हो, आता मेसेज आले. वेगळ्या दिशेने समाज वाद चालला. रुक्मिणी मातेनं पत्र लिहिलं. सुदेव ब्राह्मण हे पत्र लिहून त्या देवाच्या हातात. कृष्णाच्या हातामध्ये पत्र पडलं. अरे जनकाची मुलगी, जनक राजाची मुलगी कन्या आहे. हो, रुक्मिणी पत्र भगवंताने वाचलं. भगवंताने विचार केला ही रुक्मिणी ब्राह्मण आपलं काय वर्णन केले. ही रुक्मिणी आता आपल्याला भरून गेली. हो, निश्चय केला लग्न करण्याचा. म्हणजे थोडीशी परीक्षा घ्यावी. देवाने एक पत्र लिहिलं. सुदेव ब्राह्मणाने जा नेऊन दे रुक्मिणीला. सुदेव ब्राह्मणाने पत्र घेतलं. रुक्मिणी हातात पडलं. देवाने उल्लेख केला त्या पत्रात रुक्मिणी
या सुदैव ब्राह्मणाने जे माझं वर्णन केले तो वर्णन खरं नाही. तसं मी सुंदर नाहीये, तसं काय माझं रूप नाहीये, सुंदर सौंदर्य नाही, देखणं रूप नाहीये, माझं काही तेज नाहीये, तसं काही माझी गुन्हा नाही. मी सामान्य पोरगा आहे. गवळ्याच्या घरातला आहे. दही दूध विकणं हा धंदा आहे. काळा सावळा मनुष्य मी. गाई गुरु राखणं हा धंदा आहे. यशोदे अगं रुक्मिणी, तुला एक सांगू का रुक्मिणी? सगळा समाज मला काय म्हणतो? सगळा समाज मला दोन बापाचा म्हणतोय. एक म्हणती नंदाचा, एक म्हणती यशोदेचा, ठावच नाही बापाचा. माझा बाप कोणता तुम्हाला माहित नाही, कोणत्या कुळातला, कोणत्या घराला, माझं वर्ण धर्म काही माहित नाहीये. अगं रुक्मिणी, माझ्या बरोबर लग्नापेक्षा माझ्यापेक्षा मोठे मोठे इंद्रदेव आहे, चंद्रदेव आहे, ब्रह्मदेव आहे, यांच्यावर लग्न कर, सुखाने संसार कर. रुक्मिणी माझं ते पत्र वाचलं. पुन्हा रुक्मिणी दुसरं पत्र लिहिलं, देवाला पाठवलं. तेव्हा हातामध्ये पत्र पडलं रुक्मिणीचं. देव पत्र वाचतायत. भगवान त्यांनी उल्लेख केला, रुक्मिणी उल्लेख केला, देवा निश्चय केला मी तुझ्या लग्न करणार. की बाकीच्या देवाचे नाव इंद्रन चंद्रन ब्रह्म, की बाकीच्या देवाची नावं सांगू नकोस. बाकीची देव कशी ती सगळं मला बाकी सगळे कशी देव ती मला माहिती. मी लग्न तुझ्याबरोबर करणार. आणि या सुदैव ब्राह्मणाच्या मध्यस्थीनं रुक्मिणी मातेत लग्न भगवान कृष्ण बरोबर लागलं, देवावर लग्न लागलं. या रुक्मिणी माता पहिल्यांदा माहेरी आली. आई वडिलांचं दर्शन न घेता रुक्मिणी माता त्या सुदैव ब्राह्मणाच्या घरी गेली. सुदैव ब्राह्मणाचं दर्शन घेतलं, उठून उभा राहिली. मैत्रिणी म्हणते रुक्मिणी, आपल्या गावातील ज्येष्ठ ब्राह्मण सुदैव ब्राह्मण आहेत. शास्त्र सांगते ब्राह्मणाचं दर्शन गुरु दर्शन रिकाम्या हाताने कधी घ्यायचं नाही, काहीतरी दक्षिणा दे. रुक्मिणी म्हणते का तुला माहित नाही यांना दक्षिणा देण्यासाठी माझ्यापाशी काहीच नाही. ती मैत्रिणी म्हणते का रुक्मिणी, भगवान कृष्ण धर्मपत्नी द्वारकाधीश राजा आहे, मालक आहे जगाचा, तुला काय कमी काहीतरी दे. रुक्मिणी म्हणते त्या मैत्रिणीला तुला माहित नाही, या सुदैव ब्राह्मण या गुरुना देण्यासाठी माझ्यावर काही नाहीये. अगं तुला माहित नाही, माझ्या जीवनामध्ये भगवान कृष्ण हा जो पती मला मिळाला, माझ्या जीवनामध्ये भगवान कृष्ण हा जो देव भेटला केवळ या सुदैव ब्राह्मणामुळे. हे सुदैव ब्राह्मण जर मला जीवनामध्ये भेटले नसते तर भगवान कृष्ण पती हा मला मिळाला नसता. या सुदैव ब्राह्मणाचे गुरुचे आनंद उपकार माझ्यावर, मी फक्त म्हणून त्याचं दर्शन घेतलेलं आहे. देवा ठिकाणा उत्तीर्ण होणार नाही, तोपर्यंत मी सामान्य आहे. काय द्यावा हा प्रश्न पडलाय. ठेविता पायी जीवन सहज बोलतात, जगात कल्याण करतात. सहज बोलणे हितोपदेश पूर्णी सायाची. संतांचं बोलणं सहज आहे पण जगाचं कल्याण आहे. आमचं बोलणं सहज आहे पण जगाचं वाटोळ आहे. काय काय माणसं सहज बोलतात पण घर ते घर फोड देतो. अशा माणसापासून तुम्ही सावध राहता. सहज बोलतात पण घर ते घर फोडतात. पण संत मात्र सहज बोलतात पण जगाचं कल्याण करतात. माऊलीनी काही लोकांनी हेटाळी केली पैशामध्ये. तो धनवाने आणे, सोने रेडनवाने आणे. माऊली म्हणजे त्याच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे? ज्ञानदेव म्हणे तोची माझा आत्मा, त्याचा आत्मा माझा आत्मा आहे काय म्हटलं? काय बोलून दाखवतं का? बोलायला होता का? हो. काय बोलालो? वेद कोणता? ऋग्वेद. ज्ञानो बराने रेड्याच्या मस्तराचा हात ठेवला. रेड्याच्या मस्तराचा हात ठेवल्या बरोबर आज्ञा केली माझ्या माऊलीनी रेड्याला. अरे बाबा बोल. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. वेद बोल म्हणल्याबरोबर रेडा ऋग्वेद घडा घडा वेद बोलतोय. ताकद आहे संतांची. मुका प्राणी जड प्राणी. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. रेड्या मुखी वेद बोलवे.
सहज बोले रेडा घरा वेद बोलते कृपा तुमची पशु बोली मला एक सांगा माझ्या माऊलींनी रेड्यावर कृपा केली मुका प्राणी आम्ही चालते बोलते रेडी आपण मी रेडाच संतांची कृपा झाली ना आपला सुद्धा निश्चित आपला उद्धार होईल. हो जेवणाचा काय आपण राहिलं नाही फक्त विश्वास ठेवून परमार्थ करा. चारी भावांना त्या भिंतीवर बसले चांगदेव महाराज भेटीला निघाले. मुक्ताई म्हणते ज्ञानदा सवार बाग चांगदेव भेटीला निघाले 1400 वर्षाचा. वाघावर बसला सर्वात चाबूक आहे 1400 शिष्यात मागे पुढे भेटीला निघालाय. माऊली म्हणजे येऊ दे ना मग आपण कसं जायचं भेटायला. भिंतीवर बसून जाऊ म्हणजे भेटायला. मुक्ताई हसले आणि ज्ञानदादा अरे निर्जीव दाखल भिंत पुढे चालते का. माऊली मध्ये बघ म्हणजे हे बाई चल भेटायला चालली वाचे आज्ञा केल्या भिंत चालू लागली. हे बस मोशेकरी बस. मोबाईल चार्जिंग करून घ्या बॅटरी आपली. काय करते बॅटरी मध्ये आपलं हे चार्जिंग करून घ्या. जीवनाचा उद्धार आहे. विठाला म्हणून मी कीर्तन आज लवकर सुरू केलं. त्यांना टायमिंग 7 ते 9 दिवस ह्या लोकांना आमच्या शेटवळच्या लोकांना. आणि दिंडीमध्ये शिस्तीत चाला. दिंडीमध्ये वाद घालू नका. दिंडीमध्ये वाद घालू सुखदेव विसावारी ही जी अनुभूती परमात्मा जी प्रचिती भोगायची वाद विवाद घालण्यापेक्षा बाबा हो आणि आनंदाची भागीदारी व्हा माझ्या लक्षात ठेवा तुम्ही. असो हो मुक्ताई हसले नाही दगडाची भिंत पुढे चालते का म्हणली. अगं बघ जेव्हा त्या मौलीने आज्ञा केली अक्षरशः दगडाची भिंत चालत निघाली. हो शेवटी त्या चांगदेवाला त्या वाघानं उतरावं लागलं आणि शेवटी त्या माऊलीने पाय धरावं लागले. माऊली चुकलं क्षमा करा. मी अहंकार तुम्हाला दाखवायला गेलो पण माझा अहंकार जिरला संपलाच. हो तुम्ही माझं श्रेष्ठ आहात. शेवटी त्याच चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईच्या हातून गळ्यात तुळशीची माळ घातली. शिष्य तो पत्करलं. शेवटी चांगदेव महाराजांना म्हणावं लागलं चांगदेव म्हणे आधी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. वारकरी संप्रदायामध्ये पहिली स्त्री पहिली माऊली की तिने शिष्य तयार केला चांगदेवाला. ती म्हणजे आमची मुक्ताई माऊली. विठाला विठाला सुद्धा अधिकार प्राप्त भाषण केलं मला सेव येतात. हो
की आता सरकार बीजेपी असेल कोणतं असं सरकार देणं घडलं नाही मला की सरकार आता म्हणतंय समान नागरी कायदा आणा, समान नागरी कायदा आणा. समान नागरी कायदा आणला आमच्या संतांनी 700 वर्षापूर्वी. 700 वर्षापूर्वी सगळं कायदा समान तयार करून यारे यारे लहान थोर. हो 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबा माझ्या माऊलींनी माझ्या श्रीसंत नामदेव महाराजांनी हा कायदा तयार करून ठेवलाय. त्या कायद्याप्रमाणे माणसं बोलल्याप्रमाणे एवढा मोठा सोहळा पण आमंत्रण नाहीये, एवढा मोठा सोहळा पण कोणी उपास राहत नाहीये. एवढे मोठे लोक वारकरी लोक आहेत, कुठे जातीतले, कुठे धर्मातले, कुठे पंथातले, कुठे ह्याच्यातले, कुणालाच काही माहित नाहीये. मग सगळं एकत्र बाबा समाजातून माऊलींच्या निमित्तानं आणि तो म्हणजे आपला बाबा हा ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा सर्वात बाबा श्रेष्ठ माऊली पालखी. तुकोबांची पालखी निघाली दिवून, तिकडून मुक्ताईंची पालखी निघाली, गजानन बाबांची पालखी निघाली. उद्या 12 तारखेला उद्या स्वप्न काकांचं प्रस्थान आहे, स्वप्न काकांचं सासवडवरनं ती पालखी निघणार. अनेक संतांच्या पालख्या पंढरपूर 24 तारखेला दसवीला हजर राहतात. 7 ते 8 मानाच्या पालख्या आहेत. दुसऱ्या 7-8 नुसत्या मानाच्या पालख्या म्हणत असू नका. सध्या पंढरपूर आमच्या सिद्धिष्ट आमच्या विनोद आहे. 300 ते 350 पालख्या दरवर्षी पंढरपूरला, साताऱ्यावरून, कोणीकडे मुंबईवरून, कोणीकडून नाशिकवरनं सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूर येतात. तसं सर्वात मोठा सोहळा सगळ्या संतांच्या पालख्यामध्ये ज्ञानोबा हा माऊलीचा सोहळा सगळा समाज जास्त असतो. लक्षात ठेवतो मी. पण माऊलीचं एक विशेष आहे. थकवा येतो त्या सोहळ्यामध्ये. किती चालला तुम्ही? आता काल तुम्ही 30 किलोमीटर चालून आलात, आज फ्रेश झाला. उद्या 35 किलोमीटर चालणार, पुन्हा परवा तुम्ही फ्रेश होत आहे. आमचे वडील सांगेल कीर्तनामध्ये आपण किती चालू द्या, कीर्तन दिवसभर चालू द्या, किती तुम्ही चाला. संध्याकाळी त्या तंबूमध्ये झोपल्यानंतर माऊली त्या तंबूमध्ये येतात, प्रत्येक अंगावरनं हात फिरवतात आणि त्याला पुन्हा फ्रेश करतात. प्रत्येक अंगावर हात फिरवतात, त्याला पुन्हा एनर्जी मिळते माऊलींची. 15 दिवस सहवास आहे. भाग्यवंत माझे मायबाप असो तेव्हा अशी संत अशी बातमी सहज बोलले. त्या भिंतीला आज्ञा केली. भिंत चालली माझे मायबाप. आज या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक भिंती. ही भिंत आहे, हिकडे भिंत आहे, समोर भिंत आहे. मनुष्य कुठल्याही भिंतीच्या पाया पडत नाही. पण महाराष्ट्रामध्ये अशी एक भिंत आहे आळंदीमध्ये. आलेला भाविक, आलेला वारकरी त्या भिंतीच्या पुढे नतमस्तक होतो. कारण का? त्या भिंतीला माऊलीचा स्पर्श झालेला आहे. अरे नुसत्या माऊलीचा स्पर्श त्या भिंतीत झाला तर त्या भिंतीचं मंदिर बनलं. तसं आपल्याही जीवनामध्ये बाबा संतांच्या शब्दरूपी वचनांचा बाबा स्पर्श झाला तर आपले जीवन निश्चित सुधारल्याशिवाय राहणार नाही. अरे नेवाशामध्ये भावंड फिरत गेली. नेवासा नगर जिल्हा. एका ठिकाणी असे खांबाला ज्ञानोबा टिकून बसले. चारी भावंड खांबाला माऊली टिकून बसले. इकडे निवृत्तीनाथ महाराज स्वप्न काका आहे, ताई आहे, सगळा समाज समोर बसलेला आहे. ज्ञान निवृत्तीनाथाने आज्ञा केली. अरे ज्ञानदेवा, समाज उद्धार करण्याचं कार्य आहे. त्या जगताच्या विश्वाच्या करण्याचं काय ते काव्य तयार निर्माण कर, ग्रंथ संपदा तयार कर. गुरूंची आज्ञा प्रमाण मानली. खंबा सहज टिकून बसली. ज्ञानोबा सहज बोलू लागले. सच्चिदानंद बाबा सहज लिहू लागले. ज्ञानेश्वरी मध्ये उल्लेख केला माऊलीने, माझ्या रिकामे तोंड करू गेले बडबड. माऊली म्हणतात माझं रिकाम असं तोंड बडबड करू लागलो, पण त्या बडबड यातून ज्ञानेश्वरी तयार झाली. ते लिखाणाचं काम सच्चिदानंद बाबांनी तयार केलं. आज खांब तिथं आहे. नुसतं पाठ टिपून त्या खांबाला टिपून असे माऊली सहज बसले. आज त्या खांबाचं मंदिर तयार झालं. पिठाला खांबाचं मंदिर. ही मी खांब आहे, कोण पाय पडतो या खांबाच्या. त्या खांबाच्या पाय पडतो लोक येडं लागलं म्हणून. असा एकच खांब आहे. त्या खांबाचे लोक पाया पडतात. अशी एकच भिंत आहे आळंदीमध्ये. त्या भिंतीच्या पाया पडतात. याच्या पुढे बोलतो 6 महिने तो रेडा वेद बोलला. माऊली सहवासामध्ये राहिला. पण या 4 भावनी, या माऊलींनी, या 4 भावनी त्या माऊलीला इथं आळं म्हणून गाव आहे. आळं नाशिक रोडवर आळे फाट आहे. त्या फाट्यापासून आळं हे गाव 2 किलोमीटर आतमध्ये
त्या आळ्यामध्ये या चारी भावंडांनी या माऊलीने माझ्या त्या रेड्याला समाधी दिली. आज त्या रेड्याचं मंदिर बांधलंय. रेड्याचं मंदिर आहे. चैत्रवद्य दशमी, चैत्रवद्य एकादशी, चैत्रवद्य द्वादशी 3 दिवस ते रेड्याची फार मोठी यात्रा भरते. लाखो समाज वारकरी संप्रदाय त्या आळ्यात जाऊन तुम्ही 2 वेळा कीर्तन करून त्या आळ्यामध्ये मी गप्पा हाणाचा महाराज नाही लक्षात ठेवतो. 2 वेळा तुम्ही कीर्तन केलं त्या आळ्याला. एक कधी गेला तर त्या मार्गे जावा, दर्शन घ्या, त्या रेड्याचं त्या समाधीचं दर्शन घ्या. जीवनाचा उद्धार आहे माझ्या मायबाबा. संत महात्मे सहज बोलतात, कल्याण करतात आणि बोलून जर कल्याण जर होत नसेल तर कोणी सायास शकते. सायास म्हणजे प्रयत्न करून प्रयत्न शिकवतात, त्यांचा उद्धार करतात. पण असेही जे संत महात्मे आहेत, हो या संत मायबापांना तुकाराम महाराजांनी शेवट उपमा दिली. ज्याप्रमाणे गाई आपल्या वासरा सांभाळ करते त्याप्रमाणे तुका म्हणे वाच धेनु वेचेती. ती गाय शेतामधून धावत निघाली, पळत निघाली, बिल्डिंग कशी आली, गोठ्याजवळ आली. हजारो समाज आहे पण गाय वरडत नाही माझ्या वासर बाहेर काढा, वासर बाहेर काढा, वरडत नाही. ती गाय डायरेक्ट त्या गोठ्यामध्ये शिरती, अग्नीमध्ये गोठ्या शिरती, शिंगाण दावत तोडती, वासराला बाहेर काढते. ज्याप्रमाणे गाई त्या वासराला अग्नीतून बाहेर काढते त्याप्रमाणे संत महात्मे तुम्हाला सर्वांना या जन्म मृत्यू खेळातून बाहेर करतात आणि त्या भगवंताची प्राप्ती करून देतात. ज्याप्रमाणे गाई वासरा सांभाळ करते त्याप्रमाणे संत महात्मे कैसे मध्ये ती सांभाळतात, त्याप्रमाणे संत महात्मे सांभाळ करतात. सांभाळीले सांभाळी
सगळे संत महात्मे. आता माऊली ते एवढं लाखो लोक सोळा निघालाय का हांडे मला सांभाळतो काय? मग अशी मावशी मला कोणतं म्हणली हांडे मला सांभाळून घ्या. मी सांभाळून कोण आहे? सांभाळून ती माऊली ज्ञानोपर आहे. एवढा मोठा चारी पूल पाण्याखाली गेले, सगळं आळंदी सगळी पाण्यामध्ये होती, पण एका वारकरी धक्का लागू गेला नाही. जीवित हानी घालणे कुठला एखादा आमचा वारकरी होऊन गेला नाही. की सांभाळलं कोणी हांडे मारलं नाही, ही माऊली सांभाळलं. विठाला तुम्ही आम्ही कोण शिकू शकत नाही. या जगामध्ये खरा सांभाळ करणं तुमचा आमचा दोनच आहे. एक देव आहे, एक संत आहे. आम्हा जगदीशे सांभाळ. संत महात्मे आपला सांभाळ कसं दुसरं कोणी करू शकत नाही. संतांचा रस्ता धरलाय, संतांच्या सहवासात निघालोय पांडुरंगाच्या त्या माहेरला आपल्या भेटण्याकरता पांडुरंगाला. कारण तुम्हाला सगळ्या संतांचं ज्ञानोपर आहे, सगळ्या संतांचंच तुम्हाला सगळ्या वारकऱ्यांचं माहेर, खरं माहेर पंढरपूर आहे. हो, आणि या माहेरला मायबाप पांडुरंग परमात्मा. माहेर म्हटलं की शुभवाचक शब्द आहे. माहेर म्हटलं की मुलीला आनंद होतो. माहेरला मुली खुश होते, आहे का नाही छाया? माहेरला जायचं म्हटलं की मुली खुश होतात. पण एक लक्षात ठेवा, माहेर असावं, माहेर असावं, माहेर असावं. त्या माहेरामध्ये आईबाप पाहिजे. आईबाप नसतील तर त्या माहेरला जाऊच नाही. कुणाचे भाऊ कुणाचे भावजया. हो, परवा टीव्हीवर कार्यक्रम पाहिला मी. शांताबाई शेळके आणि शांताबाई शेळके महान कवयित्री होऊन गेल्या महाराष्ट्रामध्ये. की बाबाताई म्हणते शांताबाईला, शांताताई शेळकेताई, आई माहेरमध्ये आई म्हणजे गेलं तर आपले भाऊ भाऊजाची किंमत का करत नाही, आपलं मानपान का करत नाही. ती शांताबाई शेळके म्हणते, अगं सरोजिनी बाबाताई एक सांगू का, माहेरमध्ये जावं आई वडील असेल तर जावं. आई कुणाचे भाऊ कुणाचे भाऊजाई. ऐक माझं काव्य. त्या शांताताई शेळकेनं फार सुंदर काव्य तयार केलं. ती शांताताई शेळके म्हणते, अगं ऐक बाबाताई, ऐक माझं काव्य. निंबोळीच्या झाडाखाली निंबोळ्या पसरल्या, निंबोळीच्या झाडाखाली निंबोळ्या पसरल्या, भाऊ लेकुरवाळे झाल्या आता बहिणी विसरल्या. भाऊ लेकुरवाळे झाले, हो, संसार मागायला बहिणी विसरल्या. माझ्या मायबापा हो, माहेर असावं, पण त्या माहेरामध्ये आईबाप पाहिजे. नुसते आईबाप असून जमत नाही. आईबाप श्रीमंत पाहिजे. बरोबर, नुसते श्रीमंत असून जमत नाही. आईबाप उदार पाहिजे. भरपूर श्रीमंती पण देणं घेणं उपयोग नाहीये. माहेरामध्ये आईबाप असावी, श्रीमंत असावी, उदार असावी. तसं लक्षात ठेवा. या सगळ्यात मामा वारकऱ्यांचं माहेर पंढरपूर आहे. या पंढरपूरला, या माहेरला तुमचा सर्वांचा या जगाचा विश्वाचा मायबाप हा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. तो श्रीमंत आहे, नुसता श्रीमंत नाही, उदार आहे. उदार तुहारी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गजधाती पाणी. याच्यासारखा उदार जगामध्ये कोणी नाहीये. असे उदार असे मायबापाला पांडुरंगाला तुम्ही आम्ही सगळे भेटण्याकरता निघालेलो आहोत. हो, म्हणून उद्याचा टप्पा मोठा आहे. व्यवस्थित चाला, माऊली सांभाळणारी आहे तुम्हालाच. हो, उद्या सर्वात मोठा टप्पा. उद्या सासवड गटलं विठाला विठाला. जगातामध्ये विश्वामध्ये बाबा श्रीमंत होऊन गेले, त्यांचा विचार जीवनामध्ये करा, त्यांचा अभ्यास करा, त्यांचे ग्रंथ संपदा, अभंग रचना पाठांतर करा, शब्द विश्वास ठेवा. निश्चित आपल्या जीवनाचा उत्साह आहे. हा अभंग फार महत्वाचा आहे बालाजी महाराज. त्या अभंगामध्ये पहिला शब्द आहे मद निरंतर जागविती. हो, तिसऱ्या चरण शब्द आहे शिकविती, आणि चौथ्या चरण शब्द आहे सांभाळीती. जागविती, शिकविती, सांभाळीती.
काही मंडळी जाग करतात, शिकवत नाही. काही मंडळी शिकवतात, सांभाळ करत नाही. काही मंडळी सांभाळ करतात पण पहाट जाग करत नाही. घरामध्ये आई जागी करते पहाटे, बाळा उठ, 10वीला आहे, अभ्यास कर, जागी करते आई, मुलाला शिकवत नाही. काही मंडळी सांभाळ करतात पण त्याला जाग करत नाही. शाळेमध्ये शिक्षक शिकवतात, शिक्षण देतात पण घरी येऊन त्याचा सांभाळ करत नाही. आणि एक माऊली अशी आहे आमची जगाची विश्वाची, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हे जे संत महात्मे असे आहेत, जागही करतात, शिकवतात सुद्धा आणि सांभाळही करतात. ते म्हणजे आमचे ज्ञानोबा तुकोबा आहे. तुकाराम.
करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम या ठिकाणी सेवा समाप्त करतो. आरती झाल्यानंतर महाप्रसाद आहे. डॉक्टर साहेब उपस्थित आहेत. PS आहेत. मुंबईला पहिले पुण्यामध्येच होते. वारकरी सांप्रदायिक घराणं आहे. त्यांचे वडील आज आहेत, त्यांचे चुलते, त्यांचं सगळं कुटुंब आज या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. दरवर्षी त्यांच्या घरी माझं कीर्तन मोठा सप्ताह असतो त्यांच्या बारामती बसी तिथे येतात. आणि त्यांनी गेली 2-3 वर्ष झाली की अन्नदान सुरू केलेलं आहे. त्यांची महापंगत आहे. आमचे प्रभुराव शेडोळचे, आमचे प्रभूशेठ, म्हणजे भगवानराव असतील, आमचे पंढरी महाराज असतील, सगळी आपली प्रेमाची माणसं आज सगळी आपली गावाने सगळी आपली उपस्थित आहेत. तेव्हा एकच विनंती करायची माऊलीला, तेव्हा मागणीत एक प्रती आहे, निश्चित तरी पाय पांढरा या संत असलेली याची मजली अनेक तुझे काही न मागितलं तो का म्हणे आता उदार तू होई माझं ठेवी पाय सांगता अशी साधुसंतांची सेवा जन्मोजन्मी तुम्हाला घडावी एवढंच भगवंताला मागायचं आहे. उद्या पहाटे आपल्याला निघायचं आहे. पाऊले चालती पंढरीची वाट विठ्ठल